भोर तालुक्यातील पसुरे गावात एका सेवानिवृत्त ब्रिगेडियरनं शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी बंदुकीतून 2 राऊंड फायर केले। भोर तालुक्यामध्ये धक्कादायक घटना घडलेली आहे। सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही। मागील अनेक वर्षांपासून हा ब्रिगेडियर आणि शेतकरी यांच्यात वाद आहे। या फायरिंगचा आता व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। पुणे जिल्ह्यातील भोरमधली घटना आहे। सेवानिवृत्त ब्रिगेडियरनं 2 राऊंड फायर केले। पुण्याच्या भोर तालुक्यातील घटना आहे। त्यामुळे स्थानिकांमध्ये मात्र यामुळे भीतीचं वातावरण आहे। पीछे मार देंगे पीछे हट जाओ पीछे हट जाओ अरे भाग जाओ ना पीछे हट जाओ ना भाग जाओ पीछे हट जाओ शट अप इधर बुलाओ इधर शट अप अरे इधर हट जाओ सामने से हट जाओ गोली भरा हुआ हट जाओ पीछे अरे इधर पीछे मार देंगे पीछे हट जाओ हट जाओ पीछे हट जाओ अरे भाग जाओ ना पीछे हट जाओ भाग जाओ पीछे हट जाओ शट अप इधर बुलाओ इधर शट अप अरे इधर हट जाओ सामने से हट जाओ गोली भरा हुआ हट जाओ पीछे अरे इधर पीछे मार देंगे पीछे हट जाओ हट जाओ पीछे हट जाओ अरे भाग जाओ ना पीछे हट जाओ भाग जाओ पीछे हट जाओ शट अप इधर बुलाओ शट अप अरे इधर हट जाओ सामने से हट जाओ गोली भरा हुआ। आपण पाहतोय शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी सेवानिवृत्त ब्रिगेडियरनं 2 राऊंड फायर केलेले आहेत। मात्र या फायरिंगमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। पीछे हट जाओ भाग जाओ पीछे हट जाओ शट अप इधर बुलाओ शट अप अरे इधर हट जाओ सामने से हट जाओ गोली भरा हुआ। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील ही घटना आहे। स्थानिकांचा आणि या सेवानिवृत्त ब्रिगेडियरमध्ये काही कारणांमुळे वाद होता आणि या शेतकऱ्यांना घाबरवण्यासाठी या सेवानिवृत्त ब्रिगेडियरनं 2 राऊंड फायर केले। आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत आहेत। सचिन, असा नेमका काय वाद होता की यांनी 2 राऊंड फायर केले आणि यानंतर आता काय कारवाई पोलिसांनी केली आहे का? नक्कीच आपण पाहतोय की पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील पसुरे गावचा हा एक व्हिडिओ आहे आणि यामध्ये एक सेवानिवृत्त ब्रिगेडियर आहेत। त्यांनी शेतकऱ्यांच्या समोरच हे 2 राऊंड जे आहे ते फायर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच गेले काही वर्षांपासून त्यांच्या शेती संदर्भातले वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि त्यातूनच हा फायर झाल्याचंही सांगण्यात येतं। एकूणच या ठिकाणी सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही। मात्र आता या संदर्भात पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे। सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। सुदैवानं या फायरिंगमध्ये कोणीही जखमी झालं नाही। मात्र दहशत निर्माण करण्यासाठी 2 राऊंड फायर केले सेवानिवृत्त ब्रिगेडियरनं। त्यामुळे मात्र या घटनेमुळे गावात मात्र दहशतीचं वातावरण निर्माण झालं।